गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील तासाला आपण ॲडम स्मिथ यांनी सांगितलेली कराची तत्वे किंवा कराच्या कसोट्या याविषयी चर्चा करत होतो. कारण कर आकारणीचे अर्थव्यवस्थेवर बरे वाईट परिणाम घडून येत असतात. कारण कर आकारल्यानंतर कर धोरण चुकीच्या पद्धतीने आकारल्यास, कर धोरण चुकल्यास अर्थव्यवस्थेवर त्याचे प्रतिकूल परिणाम घडून येतात. त्यामुळे कर धोरण हे प्रोत्साहनपर असले पाहिजे. कर आकारल्यानंतर लोकांना किंवा अर्थव्यवस्थेला आर्थिक विकास करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्यामुळे कराची तत्वे लक्षात घेऊन कर धोरण निश्चित करावं लागतं. तर याबाबत ॲडम स्मिथ यांनी कर धोरण ठरवताना कराची 4 तत्वे लक्षात घेऊन कर धोरण आखलं पाहिजे असं सुचविलेलं आहे. म्हणून आपण कालच्या तासामध्ये ॲडम स्मिथ यांनी सांगितलेले द कॅनॉन ऑफ इक्वॅलिटी समतेचे तत्व याविषयी चर्चा केली. समतेचे तत्व सांगताना ॲडम स्मिथ यांनी असमानतेत समानता कशी असावी कर आकारताना याविषयी त्या ठिकाणी समतेचं तत्व सांगितलेलं आहे. या ठिकाणी असमानतेत समानता असावी म्हणजे काय? देशातील नागरिकांचं उत्पन्न हे असमान असतं, परंतु कर देताना मात्र प्रत्येक नागरिकांचा त्याग, गरीब आणि श्रीमंताचा त्याग कराच्या रूपानं हा समान असला पाहिजे. म्हणजेच कुवतीप्रमाणे कर आकारणी करावी. ज्या व्यक्तीची कर भरण्याची कुवत अधिक आहे त्यांनी अधिक कर भरावा आणि ज्या व्यक्तीची कर भरण्याची कुवत कमी आहे त्या व्यक्तीने कमी कर भरावा. आणि त्यातही त्यांनी सांगितलं की त्याग हा समान असावा. म्हणजेच प्रगतिशील दराने कराची आकारणी करावी हे त्यांनी समतेच्या तत्वामध्ये द कॅनॉन ऑफ इक्वॅलिटी या तत्वामध्ये सांगितलेलं आहे. आज आपण या तासामध्ये ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं कराचं दुसरं तत्व आपण अभ्यासणार आहोत. ते म्हणजे निश्चिततेचे तत्व, द कॅनॉन ऑफ सर्टन्टी
द कॅनॉन ऑफ सर्टन्टी. म्हणजे कर आकारताना सरकारने निश्चिततेच्या तत्वाचं पालन केलं पाहिजे, असं ॲडम स्मिथ यांचं मत आहे. म्हणून त्यांनी दुसरं कराचं तत्व सांगितलेलं आहे, निश्चिततेचे तत्व. आता सुरुवातीला आपण द कॅनॉन ऑफ सर्टन्टी या तत्वाची चर्चा करताना निश्चिततेच्या तत्वाचा अर्थ लक्षात घेऊया. निश्चिततेचे तत्व म्हणजे काय, त्याचा अर्थ. निश्चिततेचे तत्व म्हणजे कर, कराचा प्रकार, कराची पद्धत आणि कर भरण्याची ठिकाण याबाबत निश्चितता असली पाहिजे. याबाबत संदिग्धता नसावी. म्हणजे निश्चिततेचे तत्व होय. म्हणजे ॲडम स्मिथ यांनी सांगितलं की सरकारने कर आकारल्यानंतर कर निश्चित असावा, कराचा प्रकार निश्चित असावा. म्हणजे अप्रत्यक्ष कर आहे का प्रत्यक्ष कर आहे, त्यानंतर तो कोणता प्रत्यक्ष कर असेल तर तो कोणत्या प्रकारचा कर आहे. म्हणजे उत्पन्न कर आहे का मालमत्ता कर आहे का कोणता कर आहे. आणि अप्रत्यक्ष कर असेल तर तो कोणता कर आहे. तो कराचा प्रकार निश्चित असला पाहिजे. तसंच कर आकारण्याची किंवा कर भरण्याची पद्धत सुद्धा निश्चित असली पाहिजे. आणि नागरिकांना हा कर कोणत्या ठिकाणी, कोणत्या जागी, कोणत्या कार्यालयात भरावायचा आहे हे सुद्धा निश्चित असलं पाहिजे. ह्या बाबी कर, कराचे प्रकार, कराची पद्धत, कर भरण्याचं ठिकाण हे सर्व स्पष्ट असावं, असा निश्चिततेच्या तत्वाचा अर्थ या ठिकाणी ॲडम स्मिथ यांना अभिप्रेत आहे. कारण हे जर कर, कराचे प्रकार, कराची पद्धत, कराचं स्थान, कर भरण्याचं स्थान, ठिकाण हे जर स्पष्ट असेल तर करदात्याला कर भरणे सोपे जाते. कर वसूल करणाऱ्याला सुद्धा याबाबत निश्चितता असेल, स्पष्टता असेल तर कर वसूल करणारे आणि कर भरणारे दोघांच्याही दृष्टीने ते सोपं होतं. आणि याबाबत जर अनिश्चितता असेल, कोणता कर भरावयाचा आहे, तो कोणता कराचा प्रकार आहे, कर कोणत्या पद्धतीने भरावयाचा आहे, कर कुठे भरावयाचा आहे, हे जर अनिश्चित असेल, याबाबत निश्चितता नसेल तर अनेक अडचणी निर्माण होतात. आणि जर अनेक अडचणी निर्माण होत असतील, कराचा अर्थ स्पष्ट नसेल, कराचा प्रकार स्पष्ट नसेल, कराची पद्धत स्पष्ट नसेल, कर भरण्याचं स्थान निश्चित नसेल, तर अनेक अडचणी निर्माण होतात. आणि अडचणी निर्माण झाल्या अस्पष्टतेमुळे, संदिग्धतेमुळे विवाद निर्माण होतात, वाद निर्माण होतात.
अनेक विवाद निर्माण होतात आणि अनेक विवाद निर्माण झाल्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी ते वाद वाढत जाऊन कोर्टापर्यंत ते वाद जातात. पुन्हा कोर्टामध्ये त्यामध्ये निश्चितता आणण्याचा प्रयत्न केला आणि या अनेक अडचणीमधून, अनेक विवादामधून अनेक करदाते कराच्या जाळ्यातून निसटतात. कर देणं त्यांना बंधनकारक असून सुद्धा ते त्या करारोपणातून निसटतात आणि मग कर बुडवला जातो, कर चुकवला जातो आणि कर चुकवेगिरी पद्धतीला त्या ठिकाणी वाव मिळतो. मग अनेक लोक त्यातून कर चुकवून, कर चुकवेगिरी करून त्या कराच्या जाळ्यातून निसटतात. म्हणून ॲडम स्मिथ यांचं मत आहे की करामध्ये समतेच्या तत्वाचं पालन केलं पाहिजे, म्हणजे द कॅनन ऑफ इक्वॅलिटी याचं पालन केलं पाहिजे. त्याचबरोबर निश्चिततेच्या तत्वाचं पालन केलं गेलं पाहिजे. तरच त्या ठिकाणी कर भरणे सोपे होते, सुलभ होते. एवढंच नाही, केवळ कर भरणे सुलभ होत नाही, तर त्यामधून वाद टळतात आणि कर चुकवेगिरीला आळा बसतो. म्हणून ॲडम स्मिथ यांच्या मते कर आकारताना, कर धोरण ठरवताना त्यामध्ये समतेच्या तत्वाबरोबरच निश्चिततेच्या तत्वाचं सुद्धा पालन केलं गेलं पाहिजे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, आपण निश्चिततेचं तत्व म्हणजे काय, त्या तत्वाचं कर भरताना पालन केलं गेलं पाहिजे याविषयी चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आपण ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं कराचं तिसरं तत्व अभ्यासूया. धन्यवाद.